नमस्कार भक्तजन हो. भक्ती साधना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अतिशय सुंदर आणि हळूवार विषयावर चिंतन करणार आहोत. ध्यान आणि भजन, मनःशांतीसाठी साधना. आपल्या जीवनात प्रत्येक जण काही ना काही शोधत असतो. कुणी यशाचा, कुणी प्रेमाचा, कुणी समाधानाचा. पण या सर्व शोधांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, मनःशांती. मन शांत असेल तर जग सुंदर दिसते. मन अस्थिर असेल तर सुखाच्या मध्यातही अस्वस्थता भासते. याच मनाला शांत करण्याचा सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे ध्यान आणि भजन. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे बाह्य जगातून अंतर्मनात जाण्याचा प्रवास. आपल्या विचारांना, भावनांना आणि अस्तित्वाला साक्षी भावाने पाहणे. भजन म्हणजे देवाशी संवाद, स्वरातून, भावनेतून आणि समर्पणातून केलेली साधना. ध्यान हे आपल्याला स्वतःकडे नेते आणि भजन हे आपल्याला ईश्वराकडे नेते. ही दोन्ही साधना मिळून मनाला शांती, आत्म्याला समाधान आणि जीवनाला दिशा देतात. आपल्या संत परंपरेतही हेच सांगितले. ध्यानात रमलेले जसे साक्षात परमात्म्याला स्पर्श करतात, तसेच भजनात हरवलेले त्याच्याशी एकरूप होतात. म्हणूनच ध्यान आणि भजन या दोन्ही साधना एकत्र येतात तेव्हा ती केवळ पूजा राहत नाही, तर ती एक अंतर्मनाचा प्रवास बनते. ध्यान हा शब्द जरी छोटा असला तरी त्याचा अर्थ अतिशय गूढ आणि गहिरा आहे. ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे, तर आपल्या मनाला, श्वासाला आणि विचारांना एकाच दिशेने नेणे होय. आपल्या आत दडलेल्या त्या शांत, निर्विकार साक्षीभावाशी एकरूप होणे हेच खरं ध्यान. ध्यान या शब्दाचा मूळ अर्थ आहे मन एकाग्र करणे. जेव्हा मन बाहेरच्या गोष्टींपासून दूर जाऊन आतल्या स्वरूपाकडे वळते तेव्हा ध्यान घडते. मन सामान्यतः अस्थिर असतं. विचारांचा, भावनांचा, आठवणींचा सतत प्रवाह असतो. ध्यान म्हणजे या प्रवाहाला शांत निरीक्षणातून पाहणे. जणू काही आपण नदीकिनारी बसलो आहोत आणि वाहत्या पाण्याकडे पाहतोय, पण त्यात उतरून वाहत नाही. तसं आपल्या भारतीय परंपरेत ध्यानाचे अनेक प्रकार सांगितले गेलेत. त्यातले काही प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे. पहिला, श्वासावर आधारित ध्यान. श्वास हा आपल्या जीवनाचा सर्वात सूक्ष्म आणि सतत चालणारा प्रवाह. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन आपोआप स्थिर होतं. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय, एवढं शांतपणे पाहणं ही सुद्धा एक साधना आहे. दुसरा, मंत्र ध्यान. एखाद्या पवित्र मंत्राचा, देवतेच्या नावाचा जप करीत राहणे. हा जप हळूहळू मनातील विकार दूर करतो आणि आत्मा निर्मळ करतो. जसे राम, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असे मंत्र हे ध्यानाला आधार देतात. तिसरं, रूप ध्यान. आपल्या आराध्य देवतेच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर लक्ष केंद्रित करणे, त्या रूपात हरवून जाणे, त्या भावनेत विलीन होणे. हे ध्यान प्रेमातून, भक्तीतून उगम पावतं. चौथं, साक्षी भाव ध्यान. आपल्या विचारांना, भावनांना दुरून पाहणे. काहीही न आवडणे, फक्त साक्षी राहणे. हे अत्यंत उन्नत ध्यान आहे, कारण यात मन पूर्ण शांततेकडे जाते. ध्यानाचा परिणाम. ध्यान केल्याने मन शांत होते, विचार स्वच्छ होतात आणि जीवनातील ताण कमी होतो. ज्याप्रमाणे गढूळ पाण्यात काही दिसत नाही, पण ते स्थिर झाल्यावर तळ स्पष्ट दिसतो, तसंच ध्यानाने मन स्थिर झालं की आपलं खऱ्या स्वरूपाचं दर्शन होतं. ध्यानातून मिळणारी शांतता ही क्षणिक नसते, ती आपल्यात एक स्थायी भाव निर्माण करते, जो हळूहळू आपल्या बोलण्यात, वागण्यात आणि विचारांमध्ये झिरपत जातो. ध्यान हा प्रवास आहे, बाह्य अस्थिरतेतून अंतर्मनाच्या शांततेकडे नेणारा प्रवास. भजन हा शब्द उच्चारला की मनात आपोआप एक गोड कंपन उमटतं. भजन म्हणजे केवळ गाणं नव्हे,
तर भावनेतून उगम पावलेली साधना आहे. भजन हा शब्द भज या धातूपासून आलाय, ज्याचा अर्थ आहे सेवा करणे, स्मरण करणे, प्रेमाने ओळखणे. म्हणजेच भजन म्हणजे देवाची सेवा, देवाचं स्मरण आणि देवाशी भावनिक एकरूपता. भजन हे संगीताचा वापर करून केलेलं ध्यान आहे असं म्हणता येईल. जिथं स्वर आणि भावना एकत्र येतात तिथे भजनातून मनातील सगळा कल्लोळ निवळतो. भजनाचं सौंदर्य त्याच्या साधेपणात आहे. ते कोणत्याही अलंकाराशिवायही मनाला भिडतं. भजन हे स्वरांपेक्षा भावनेवर आधारित असतं. आवाज सुंदर असावा असं नाही, मनातून भाव व्हायला पाहिजे. भजन म्हणजे अंतःकरणातील ओढ शब्द स्वरूपात व्यक्त होणं, कधी हरिपाठात, कधी अभंगात, कधी कीर्तनात. हीच ओढ विविध रूपांत व्यक्त होते. जेव्हा एखादं भजन मनापासून गायलं जातं तेव्हा त्या स्वरांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा संपूर्ण वातावरण बदलते. आसपास शांतता, समाधान आणि एक वेगळं प्रसन्नत्व पसरतं. भजनाची खरी शक्ती म्हणजे भावशुद्धी. जेव्हा मन भक्तिभावाने गातं तेव्हा त्यातील ताण, भीती, राग सगळं विरघळून जातं. भजन म्हणजे आत्म्याचं औषध. आपल्या संतांनी नेहमी सांगितलंय, भजन केल्यानं मन निर्मळ होतं, अहंकार वितळतो आणि ईश्वराशी संवाद सुरू होतो. नामस्मरण आणि भजन या दोन्ही साधना एकत्र येतात तेव्हा मन पूर्णपणे हलकं होतं. त्यात काही सिद्ध करायचं नसतं, फक्त व्यक्त व्हायचं असतं. ध्यान मनाला शांत करतो, पण भजन मनाला आनंदाने शांत करतो. ध्यानात शांतता गंभीर असते, भजनात शांतता मधुर असते. जेव्हा आपण गातो रामकृष्ण हरी किंवा जय जय रघुवीर समर्थ, तेव्हा आपल्या प्रत्येक पेशी त्या भावनेत न्हाऊन निघतात. मनातील भार हलका होतो आणि आत एक गोड कंपन निर्माण होतं. तीच खरी मनःशांती. भजन केवळ भक्तीसाठी नसतं, ते मनाला संतुलित ठेवण्याचं, आत्म्याला प्रसन्न ठेवण्याचं साधन आहे. आपल्या गावांमध्ये, वाड्यांमध्ये, मंदिरात जेव्हा लोक एकत्र बसून भजन करतात तेव्हा ते केवळ देवासाठी गात नाहीत, तर एकमेकांच्या मनात शांती आणि प्रेम सुद्धा पेरतात. ध्यान आणि भजन हे दोन्ही मार्ग वेगळे दिसतात, पण खरं पाहिलं तर ते एकाच ध्येयाकडे नेतात, मनःशांती आणि ईश्वरानुभव. ध्यान म्हणजे शांततेत देवाला शोधणं, भजन म्हणजे प्रेमात देवाला अनुभवणं. ध्यानात निशब्द भाव तर भजनात स्वररूप भावना. एक जणू शांत गंगा, दुसरं वाहतं जलप्रवाह, पण दोन्हींचा संगम एकाच सागरात होतो, ईश्वरात. ध्यान आणि भजन यांचं नातं हे अंतर्मन आणि बाह्य भावनेचं एकत्रीकरण आहे. ध्यानात आपण अंतर्मुख होतो, आपलं लक्ष आतल्या साक्षी भावाकडे नेतं. अहंकार, चिंता, अपेक्षा या पलीकडे नेऊन आत्म्याच्या शांत प्रकाशाशी एकरूप करतं. भजनात आपण बहिर्मुख होतो, स्वर, शब्द आणि भावनेतून ईश्वराशी एकरूप होतो. त्यातून अंतःकरण शुद्ध होतं आणि भक्तीचा प्रवाह सुरू होतो. हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा साधना पूर्ण होते. ध्यान आपल्याला गंभीरता देतं आणि भजन आपल्याला गोडवा देतं. ध्यानात आपण देवाला ओळखतो आणि भजनात आपण देवाला प्रेम करतो. जेव्हा ध्यान आणि भजन दोन्ही एकत्र केले जातात तेव्हा साधकाचा अंतर्बाह्य रूपांतरण होतं. त्याचं मन स्थिर होतं पण निर्जीव होत नाही. ते शांत असतं पण भावपूर्ण असतं. अनेक संतांनी दोन्ही साधना एकत्र अंगीकारल्या. उदाहरणार्थ संत तुकाराम महाराज म्हणतात, भजन करीताना मन ओतप्रोत भक्तिभावाने भिजवा आणि त्या भावातच ध्यानाची गूढ शांतता अनुभवा. संत ज्ञानेश्वर, एकनाथ आणि नामदेव या सर्वांनी भजन आणि ध्यान यांचा सुंदर समन्वय साधला. त्यांच्या ओव्या, अभंग ही केवळ गीते नव्हती, ते ध्यानाचं स्वरूप होतं. भजनातून जेव्हा मन भावनेत रमते तेव्हा ध्यान आपोआप घडते आणि जेव्हा ध्यान खोल जातं तेव्हा भजन आपोआप उमटतं. हेच त्यांच्या एकात्मतेचं रहस्य. ध्यान आणि भजन या दोन्हींचा उद्देश एकच,
मनाचं शुद्धीकरण आणि ईश्वर प्राप्ती. या दोन्ही मार्गांतून साधक अहंकाराचा त्याग करतो आणि शांतीच्या, समर्पणाच्या अवस्थेत पोहोचतो. भजनातून मन नरम होतं, ध्यानातून मन निर्मळ होतं आणि या दोन्हींच्या संगमातून आत्मा उजळतो. ध्यान आणि भजन ही साधना केवळ भावनिक समाधान किंवा धार्मिक रूढीपुरती मर्यादित नाहीये. त्यांचे परिणाम दैनंदिन जीवनावर, मानसिक स्वास्थ्यावर आणि आध्यात्मिक प्रगतीवर दिसतात. ध्यान आणि भजन केल्याने मनातील ताण, चिंता, राग आणि अस्वस्थता कमी होते. जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो किंवा भक्तिपूर्ण भजन गातो, तेव्हा मेंदूत शांतता निर्माण करणारे रासायनिक संदेश उत्सर्जित होतात. हे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यास मदत करते. ध्यानाने मन शांत होते, भजनाने मन आनंदित होते. दैनंदिन आयुष्यातील छोट्या मोठ्या अडचणींमध्ये तोंड देण्याची क्षमता वाढते. आपण कमी रागावतो, कमी घाबरतो आणि जास्त सहनशील होतो. ध्यान करताना आपण आपल्या विचारांचे निरीक्षण करतो. भजन करताना आपण आपल्या भावनांना शब्द किंवा स्वर देतो. या दोन्ही प्रक्रियेत आत्मसमज वाढतो आणि स्वतःला समजून घेण्याची शक्ती मिळते. भजन आणि ध्यान हळूहळू आपल्याला आत्म्याशी एकरूप करतात. आपल्या जीवनातील अहंकार, लालसा आणि आसक्ती कमी होतात. त्यामुळे साधकात वास्तविक आनंद आणि शांतीची अनुभूती उगम पावते. झोप सुधारते. मन शांत असल्यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते, एकाग्रता वाढते, कामात अधिक परिणामकारकता येते, नकारात्मक विचार कमी होतात, सकारात्मकता आणि प्रेमही वाढते. इतरांशी संबंध मधुर बनतात, कारण मन शांत आणि सहनशील असते. ध्यान आणि भजन एकत्र साधले की ते फक्त धार्मिक कृत्य राहत नाहीत. ते मनःशांतीची साधना, आत्म्याची पोषण प्रक्रिया आणि जीवनाची दिशा ठरवणारी साधना बनतात. संतांनीही सांगितले, ध्यान आणि भजन हे आपल्याला केवळ ईश्वराकडे घेऊन जात नाहीत, तर आपल्यातल्या सत्य स्वरूपाशी ते ओळख करून देतात. ध्यान आणि भजन यांचा प्रभाव नियमितपणे साधल्यास खूप जास्त दिसतो. जसे झाड रोज पाणी पडलं की फुलते, तसंच मन आणि आत्म्यालाही सातत्याने साधना लागते. योग्य वेळ सकाळी लवकर. सूर्य उगवल्यापासूनचा काळ अतिशय पवित्र मानला जातो. सकाळच्या थंड, शांत वातावरणात ध्यान आणि भजन अधिक प्रभावी ठरतात. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभर झालेले ताण आणि चिंता मिटवून मन शांतीत झोपण्यास तयार होते. योग्य ठिकाण. शांत, स्वच्छ आणि व्यवस्थित जागा निवडा. मंदिर, घरातील पूजा खोली किंवा कोणतीही कोपरी जागा चालते. स्थानिक वातावरण शांत असेल तर मन सहज ध्यानात रमते. मानसिक तयारी. साधना सुरू करण्यापूर्वी मनाला वर्तमानात आणा. आधी काही क्षण शांत श्वासावर लक्ष केंद्रित करा. बाह्य विचारांना बाजूला ठेवून फक्त आपल्या आपल्या साधनेवर लक्ष द्या. साधनेची पद्धत. ध्यान, श्वासावर लक्ष द्या, मंत्र जपा किंवा साक्षीभाव अनुभवण्याआधी 5 ते 10 मिनिटे ध्यान करा. भजन, भावनिक ऊर्जा गाण्यातून वाहू द्या. सूर, ताल आणि भावनेत रमून गात जा. संयोजन, काही मिनिटं ध्यानानंतर भजन करा किंवा भजनानंतर ध्यान करा. दोन्ही साधना एकमेकांना पूरक आहेत आणि मन अधिक स्थिर व प्रसन्न होते. सातत्याचे महत्त्व. रोज 20 ते 30 मिनिटे या साधनेसाठी राखा. सुरुवातीला मन विचलित होऊ शकते, पण सातत्य ठेवले तर मन आणि आत्मा सकारात्मक बदल अनुभवतो. ध्यान आणि भजन केवळ धार्मिक कृत्य नाही आहेत, तर साधकाच्या जीवनशैलीचा, मानसिक स्वास्थ्याचा आणि आत्म्याचा पोषण करणारा प्रवास आहे. ध्यान आणि भजन ही साधना जितकी साधी दिसते, तितकी ती मन आणि शरीराच्या अस्थिरतेमुळे सुरुवातीला आव्हानात्मक होऊ शकते. पण काही सोप्या उपायांनी आपण ही अडचण सहज दूर करू शकतो. पहिली, मन विचलित होणे. ध्यान करताना विचार सतत येत राहतात. भजन करताना काही विचार मनात येऊन गाण्यांवरचे लक्ष घटते. उपाय. हे लक्षात ठेवा की हे सामान्य आहे. विचारांचं फक्त निरीक्षण करा, त्यात अडकू नका.
हळूहळू मन स्वच्छ होतं आणि एकाग्रता वाढते. दुसरी, शरीर अस्वस्थ वाटणे. दीर्घकाळ बसल्यास पाठ किंवा गुडघ्यांमध्ये त्रास होऊ शकतो. उपाय: सुरुवातीला कमी वेळेत साधना करा, अगदी 5 ते 10 मिनिटे. उबदार आसन निवडा किंवा गादीवर थोडा आधार घ्या. हळूहळू वेळ वाढवा. तिसरी, आवाज किंवा वातावरणातील व्यत्यय. घरातील आवाज, मोबाईल किंवा बाहेरचा गोंगाट साधनेत अडथळा आणतो. उपाय: शांत आणि व्यवस्थित जागा निवडा. शक्य असेल तर मोबाईल बंद ठेवा. साधना सुरू करण्यापूर्वी वातावरणाची तयारी करा. चौथी, सातत्य टिकवणे कठीण वाटणे. सुरुवातीला उत्साह असतो, पण काही दिवसांनी मन हलकं पडू शकतं. उपाय: छोट्या वेळापासून सुरुवात करा आणि सातत्य राखा. वेळापत्रक तयार करा आणि नियमित वेळ ठरवा. काही वेळा भजन गाणं किंवा ध्यानासाठी मित्र किंवा गटाशी सामील व्हा, जे मोटिवेशन वाढवतं. पाचवी, अपेक्षा जास्त ठेवणे. त्वरित परिणामाची अपेक्षा ठेवल्यास निराशा येऊ शकते. उपाय: साधना हा प्रवास आहे, ध्येय नाही. हळूहळू मन, शरीर आणि आत्म्यात बदल जाणवतात. सातत्य आणि भावनेवर भर द्या. ध्यान आणि भजन साधताना येणाऱ्या अडचणीही सामान्य आहेत. थोड्या संयमाने, सातत्याने आणि योग्य मार्गदर्शनाने त्यावर मात करता येते. या अडचणी आपण पार केल्यास साधना मनःशांतीसाठी, जीवन समाधानासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी फलदायी ठरते. ध्यान आणि भजन फक्त साधना राहून मर्यादित नाहीत. ते आपल्याला दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवतात. पहिला, ताणतणाव कमी करणे. कामाच्या ताणामुळे किंवा वैयक्तिक अडचणींमुळे मन स्थिर होते. नियमित ध्यान आणि भजन केल्यास मन शांत राहते, झोप सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि मानसिक थकवा कमी होतो. दुसरा, सकारात्मक वृत्ती निर्माण होणे. साधनेमुळे मनात सहनशीलता, क्षमाशीलता आणि प्रेमभाव वाढतो. दैनंदिन समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवता येतो. इतरांशी संबंध सुधारतात आणि सामाजिक जीवन मधुर होते. तिसरा, एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढवणे. ध्यानामुळे मन नियंत्रित राहते, विचलित होत नाही. भजनामुळे भावनात्मक स्थिरता येते, कामावर लक्ष केंद्रित करता येते. यामुळे कामात अधिक परिणामकारकता आणि समाधान येते. चौथा, आत्मविश्लेषण आणि व्यक्तिमत्व विकास. साधना केल्याने मनातील नकारात्मक भावना कमी होतात. व्यक्तिमत्व अधिक शांत, स्थिर आणि संतुलित बनते. आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय क्षमतेत सुधारणा होते. पाचवा, आध्यात्मिक आनंद. ध्यान आणि भजनातून केवळ मानसिक शांतता नाही, तर आध्यात्मिक समाधान आणि जीवनाची अर्थपूर्णता देखील मिळते. जीवनातील प्रत्येक क्षण अधिक मौल्यवान वाटतो. साधना आपल्याला सर्वांमध्ये समानता, प्रेम आणि करुणा यांची जाणीव करून देते. ध्यान आणि भजन हा प्रवास फक्त 4 भिंतींच्या आत मर्यादित नाही. तो मन, शरीर, आत्मा आणि जीवनशैली यांच्यावर गोड परिणाम करतो. आपण सतत साधना करत राहिलो तर ती केवळ साधना राहून न राहता जीवनशैलीचा भाग बनते, जी प्रत्येक दिवस आनंदी आणि शांततेत जगण्यास मदत करते. ध्यान आणि भजन ही साधना जीवनातील सर्वात मौल्यवान उपहार आहे. ही साधना फक्त आपल्याला ईश्वराशी जोडत नाही, तर मनःशांती, आत्म्याचे पोषण आणि जीवनातील समाधान यांचाही मार्ग दाखवते. माझी तुम्हाला एक अंतिम शिफारस आहे. सातत्य ठेवा. दररोज साधनेसाठी वेळ ठरवा. 20 ते 30 मिनिटं पुरेशी आहेत. भावनेवर भर द्या. स्वर, ताल किंवा शब्द यांपेक्षा मनातील भावना जास्त महत्वाची आहे. धैर्य ठेवा. सुरुवातीला मन विचलित होईल, पण हळूहळू एकाग्रता आणि आनंद मिळेल. साधना अनुभव म्हणून घ्या. साधनेला कोणतेही परिणाम मिळणे आवश्यक नाही, फक्त त्यात मन रमणे आणि अनुभव घेणे महत्वाचे आहे. संतांनी सांगितलंय, जेव्हा मन शांत आणि भक्तिभावानं भरलेलं असेल तेव्हा आपलं जीवन सुवर्णमयी होईल. ध्यान आणि भजन हे केवळ मंत्र किंवा गाणं नसून
जीवनाचा प्रवास सुगंधित करणारी साधनं आहेत. स्वतःला धन्यवाद द्या की तुम्ही हा वेळ स्वतःसाठी काढला, स्वतःच्या मनाशी, आत्म्याशी आणि ईश्वराशी संवाद साधला. हा प्रवास इतका लहान असेल तरी त्याचा परिणाम आयुष्यभर टिकतो. ध्यानात आपण अंतर्मुख होतो, भजनात आपण प्रेमाने हरवतो. या दोन्ही साधनांच्या संगमातून जीवन शांत, आनंदी आणि अर्थपूर्ण बनते. म्हणूनच भक्तजन हो, ध्यान आणि भजन केवळ साधना नाहीत, तर जीवनाचा सुंदर मार्ग आहेत. भक्तांनो, मी आशा करते की ध्यान आणि भजन या दोन आपल्याला अत्यंत साध्या वाटणाऱ्या गोष्टींबद्दल तुम्हाला बरंच काही कळलं असेल. त्याच्यामुळे इथून पुढे तुम्ही या दोन्ही साधना नक्की सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला मनःशांती लाभेल अशी मी आशा करते. आणि अर्थातच व्हिडिओ आवडला असेल, आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या भक्ती साधना अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.